श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे किचन मॅजिक विथ मोनाली या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत दुधळी भोपळ्याचे खमंग व पौष्टिक धपाटे. भोपळा स्वच्छ धुवून किसून घेतला आहे. मग चला तर एक कढई घेऊयात. तापायला ठेवू. एक वाटी गव्हाचं पीठ, एक वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी बेसन. त्याला मंद गॅसवर भाजून घेऊयात. ब्राऊन होईपर्यंत थोडंसं हलका हाताने भाजायचं आहे. जास्त वेळ नाही भाजायचा. त्याच्यात मिक्स करून घेऊ आणि गोळा तयार करून घेऊ. आधी त्याच्यात लागणारी मिरची, लसूण, थोडंसं जिरं आणि अद्रक हे पिळून घेऊयात. त्याला आपण मिक्स करूयात. गोळा बांधून घेऊयात चपातीसारखा. हळद टाकली, मीठ टाकलंय चवीनुसार आणि कोथिंबीर आणि थोडंसं ऑइल. चला तर आता मिक्स करूयात आपण. पाणी लागत नाही त्याला, त्याच्यात ऑलरेडी पाणी असतं. आणि गोळा मळून घेऊया. झालाय आपला गोळा तयार. 10 मिनिटासाठी त्याला साईडला ठेवूयात. 10 मिनिटांनी काढलंय आपण. परत एक वेळेस हात फिरवून घेऊयात आणि थोडंसं ऑइलची पिशवी घेतली मी आणि थोडं साईडला पाणी आणि गोळा करून घेतला. पाणी लावून धपाटे बनवून घ्यायचे पिशवीवर. छान धपाटे होत आहेत. मुलांना खूप आवडतो तो. टिफिनमध्ये द्यायला छान असतो. हातात पिशवी काढून मग इझिली निघून जातं. इझी निघतात ते. थोडंसं ऑइल लावून घ्यायचं वरून. छान खरपूस सॉफ्ट भाजून घ्यायचे. भाजला गेला बघा. दुसरा पण झालाय. तसंच आपण भाजून घेऊ. थोडंसं ऑइल लावायचं. थोडंसं पाण्याने हात लावून धपाटा लाटून घ्यायचं. झालाय आपले धपाटे तयार. चला तर मग भेटूया नेक्स्ट रेसिपीला. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.